राणा, ए राणा, 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 अरे काय करायलायस गड्या तू? सच्चा पहिला म्हणून गावभर उड्या मारतोयस आणि आता चोरून चुकून बाईला भेटतोयस. कसला ब्रह्मचारी तू? माग अरे पण पाठकबाईंना वायदा केला त्याचं काय? अरे वायदा महत्वाचा की ब्रह्मचारी पण महत्वाचं? ब्रह्मचारी पण महत्वाचं, पण भेटायला गेलं म्हणून काय? अरे तसं नसतंय. असं रातच्या टायमाला तुला बाई बरोबर कुणी बघितलं तर समजा गावभर काय चर्चा होईल याचा विचार कर जरा. बरोबर दिसतंय का तूच बघ. नाही गेलं पाहिजे. नाही जाणार मी. पाठकबाईनं वायदा करून चूक झाली माझी. नाही जाणार. चूक झाली माझी. मी परत असं नाही करणार. अंजली, हे बघ, ओळखतेस कायला? असं दिसत होतो ना, हँडसम. नुकताच कॉलेजमधनं बाहेर आलो होतो मी. हे बघ, बघ. आणि हे बघ, हा फोटो आठवतोय का? आणि हे बघ, हे बघ, हा फोटो आठवतोय का? बघ, हे बघ, हे बघ. आपण महाबळेश्वरला ट्रिपला गेलो होतो ना, तेव्हा तुझी आई घोड्यावर बसली होती. तो हा फोटो आहे. तुझी आई घोड्यावर बसली आणि घोडं मटकन खाली बसलं. बाबा, काय झालं असेल त्या घोड्याचं कुणास ठाऊक. सच्चा पैलवान कोण? जो बाईंकडे बघत नाही, सच्चा पैलवान कोण? जो बाईंची बोलणं टाळतो, सच्चा पैलवान कोण? जो तालीम कधीच चुकवत नाही. सच्चा पैलवान म्हणजे काय साधी गोष्ट नाही. सच्चा पैलवान बनायला त्याला लई हिम्मत आणि ताकद लागती. बाईकडे जिची नजर जात नाही तो सच्चा पैलवान. पण असं रात्री राग घालवायचा नव्हता तुमचा. मग रातच्याला यावंच लागेल. नाही जायलाच पाहिजे. जा. कसली वाट बघतोयस राणा? वस्तादांनी आजवर शिकवल्याचं काहीतरी ठेव. पैलवान गड्यानं असं केलं तर कसं चालेल?
पाठकबाईनं दिलेला सबूत मोडून कसं चालेल? अंधारात भ्या वाटत असून बी त्या तिकडे येणार आहे का? तर मी म्हणलो म्हणून. हा, त्या म्हणल्यात दोस्ती केल्यानं ब्रह्मचारीपणाला काय बी होत नाही. दोस्तीमध्ये ती तो असं काय बी नसतं. राणा कडे जायला पाहिजे, दिलेल्या शब्दाला जागायला पाहिजे आपण. आणि तुझी आई माझ्या बदल्यांच्या नावानं शंख करत असते. अंजली घ्या, नाम लिया और आई हजीर. हे काय तुम्ही दोघं झोपला नाहीत अजून? नाही, शांतता असह्य व्हायला लागली. बरं बरं. आणि हे बघा आमचे मेहंदीचे कोण संपले. एवढ्या रात्री आता कुठं आणायला जाऊ मी? अहो तसं नाही हो, आम्ही सगळ्याच जणी चाललोय संगीताकडे. सगळ्या म्हणाल्या तिथे जाऊ. तिथे मेहंदीचे कोण पण आहेत आणि मेहंदी काढता काढता गाणी पण ऐकता येतील. इथं हळू बोललं तरी शांततेमध्ये आवाज मोठा वाटायला लागलाय ना. उगाच आजूबाजूच्यांना त्रास नको ना. वा, छान, लवकर लक्षात आलं. मी किल्ली घेऊन जातीये. आतनं दरवाजा नीट लावून घ्या. येते हा बाळा, झोप लवकर. बाबा खूप रात्र झाली, आता तुम्ही जाऊन झोपा. हे बघ, हे एवढं आवरतो आणि आणि मग झोपायला जाऊ. नाही कशाला, मी आवरते ना. तू कशाला आवडतेस? मी आवडतो. थांब अहो, मी इकडं. नाही, नाही, मी आवरते. बर, तू म्हणतीस तस. हा. माझा छोन छोन बाल ग. खरंच खूप उशीर झालाय, लवकर निघायला हवं. पण इतक्या अंधाराचं मी कशी बाहेर पडणार आहे? जमेल का मला? नाही, नको जायला बाहेर. जरा घालवायच्या नव, मग रातच्याला या. राणाला दिलेला शब्द नाही मोडता येणार. कोण आहे? कोण आहे?
लेकरू ते माझं कसं लहान बाळावाने झोपले, असंच भोळ लेकरू प्रत्येक आईच्या पोटी द्यावं देवानं. पिरमळ, जीव लावणारा आणि खऱ्या मनाचं. बाळा, आयुष्यभर असाच राहा, कधी बदलू नगस, कधी कुणाचं मन दुखवू नगस. राणाजी, राणाजी, कुठं गेला हा राणा?
का नाही आला हा? मी आले ना, मग तो का नाही? इथंच भेटायचं ठरलं. अजून कुठली दुसरी चावडी नसेल ना गावात? मोबाईल असता तर विचारलं तरी असतं. किती उशीर झालाय. फसले मी इथे येऊन. आता नाही येणार हा. नेहमी आयत्या वेळेला पळ काढतो. इतरांच्या भावनांची कदरच नाहीये याला. मीच मूर्ख आहे. उगाच त्याच्या शब्दावर विश्वास ठेव. घरी होते ना तेच बरं होतं. जाऊया घरी. इथे आता नको थांबायला. काय झालं? असं कसं? काहीतरी झालं असेल, सांगा की. काही नाही, जरा घाबरले मी. घाबरलं की असं होतं? एवढा दम लागतोय? हो, जरा जास्त घाबरले की होतं. घाबरल्यावर असं होतं वय? मला फक्त बाई समोर आली की घाबरले होते. रस्त्यात इतका अंधार होता. अंधाराची खूप भीती वाटते मला. इथवर कशी आली ना, असं मलाच माहितीये. तुमच्यापेक्षा जास्त अवघड माझं आहे. मी कसं आलो माझं मला माहिती. का तुम्हालाही अंधाराची भीती वाटते? एका रप्पाट्यात पळून लावीन अंधाराला. तुम्ही अंधाराला घाबरत नाही, मग अडचण कुठे होती? मी सांगू नये, तुम्ही ऐकू नये. ते समजा जाऊ दे. तुम्ही चला. कुठं? तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. तुम्ही ती बघितली ना? तुमच्या जीवाला लई बरं वाटेल बघ. आणि तुमचा तो राग कुठच्या कुठे पळून जाईल. अमेरिकेला. जे काय दाखवायचे ते इथेच दाखवा आता. नाही नाही, म्हणजे माझ्या बी डोक्यात आलत ते, पण इथे दाखवता नाही येणार. आणि खरी मजा त्यानं त्यांच्या जागी बघितल्यावरच आहे. कोणाला? आणि कसली मजा? हे गुपित आहे, तिकडे गेल्यावर कळेल. तिकडे? आता इथून अजून कुठे जायचंय? आपल्या शेतावर. काय? हो नाही, शेतावर नको आता. हो पण तिकडे दिसणार आहे की. हो खरंच सॉरी, पण आता शेतावर वगैरे मी नाही येणार हा. पण मग खरंच नाही जमणार का? कोण रे ते? चला कुठं? शेताकडे. चालतंय की.